हॅलो, अनिताज किचन अँड मोटिवेशनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण श्रावणी सोमवार स्पेशल साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा 2 तास पाण्यात भिजवून घेतलेला होता. 1 वाटी शेंगदाणे, 2 बटाटे सोलून व्यवस्थित त्याचे छोटे छोटे पीस करून वाफळून घेतले आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला गेला आहे. खिचडीसाठी पूर्ण साहित्य आपलं रेडी आहे. आता मी मिरच्या कट करून घेत आहे. खूप लहान पण नाही, मीडियम साईजमध्ये आपल्याला मिरची कट करायची आहे. म्हणजे खूप बारीक पण करायची नाही, एकदम मीडियम करायची आहे. आपल्या मिरच्या कट झालेल्या आहे. आता मी इथे शेंगदाण्याचा कूट करून घेत आहे. शेंगदाण्याचा कूट पण आपल्याला खूप बारीक नाही तर मीडियममध्ये करून घ्यायचा आहे. खूप मोठा पण नाही आणि खूप बारीक पण नाही, मीडियममध्ये घ्यायचं आहे. इथे आपला शेंगदाण्याचा कूट रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याचा कूट रेडी करून घ्यायचा आहे. आता मी तो एका वाटीमध्ये काढून घेत आहे. आता आपलं पूर्ण साहित्य रेडी झालेलं आहे. आता करूया आपण खिचडीला सुरुवात करूया. इथे मी कढई घेतली होती, ती तापण्यासाठी ठेवली होती. कढई तापली आहे. आता त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता. मी कधी तुपामध्ये करते किंवा कधी तेलामध्ये करते, पण आता सध्या मी तेलात बनवत आहे. इथे मी 1.5 चमचा तेल घेतलं आहे. आता ते तेल व्यवस्थित हीट झालेलं आहे, म्हणजे गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण कट केलेल्या मिरच्या टाकून घेऊ. मिरच्या तेलामध्ये एकदम तडतडत आहे. आता ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये राहणारा कच्चटपणा कमी होईल. व्यवस्थित मिरच्या परतून झालेल्या आहे. आता त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचा एक एक दाणा सेपरेट झालेला आहे. छानपैकी असा साबुदाणा आपला भिजला गेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित परतला गेला आहे. इथे मी 1 चमचा मीठ घेतला आहे. पुन्हा एकदा आपल्याला साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता चमच्याला अजिबात साबुदाणा चिटकत नाही किंवा कढईलाही चिटकत नाही, व्यवस्थित परतला जात आहे. आता साबुदाणा व्यवस्थित परतला आहे. आता यामध्ये आपण कूट टाकून घेऊ. कूट टाकून छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला परतायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. थोडासा कूट उरलेला तोही मी त्यामध्ये टाकून घेतला. तोही व्यवस्थित परतून घेत आहे. तुम्ही पाहू शकता खिचडी एकदम सुटसुटीत दिसत आहे. कुठेही तुम्हाला गोळे वगैरे किंवा चिकटपणा काही दिसत नाही. खिचडी व्यवस्थित सुटसुटीत झालेली आहे. आता आपण जे 2 बटाटे वाफवून घेतले होते ते यामध्ये टाकून घेत आहे. तुम्ही इन्स्टंट पण बटाटे टाकू शकता, पण इन्स्टंट बटाटे टाकल्यावरती याला खूप वेळ करावा लागतो. कधी कधी मिरची पण करपली होते आणि बटाटा शिजायला वेळ पण लागतो, वेट पण करावा लागतो. तर आपण आधीच जर व्यवस्थित कट करून जर वाफळून घेतला तर आपल्याला वेट करावं लागत नाही आणि खिचडी आणि बटाटे दोन्ही व्यवस्थित शिजले जातात आणि खायला पण छान लागतात. आता एक 5 मिनटं आपल्याला खिचडी वाफेवर ठेवायची आहे, मंद आचेवरती. आता एक 5 मिनटं झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खिचडी आणि बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट जे काही सगळं ऑल ओव्हर मिश्रण आहे ते एकमेकांशी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता खिचडी आपली एकदम सुटसुटीत दिसत आहे.
अशाच प्रकारे 1-2 मिनिटांनी आपल्याला खिचडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. खिचडी ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे. आता ती आपण सर्व करूया. तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये एकदम व्यवस्थित सुटसुटी खमंग अशी खिचडी दिसत आहे. ही खिचडी आपण दह्यासोबत, शेंगदाण्याचं बेसन किंवा शेंगदाणा बटाटा यासोबत खायला गेली तर अजूनच खूपच स्वादिष्ट लागते. तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता, शेंगदाण्याच्या बेसनासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तसेही खाऊ शकता, किंवा तळलेली मिरची असेल त्यासोबतही तुम्ही ही खिचडी ट्राय करू शकता. एक नंबर, खूप छान खमंग अशी खिचडी लागते. तोंडात टाकताच विरघळते. म्हणजे चावण्यासाठी जास्त आपल्याला त्रास करावा लागत नाही आहे, तर व्यवस्थित चावली जाते. कुठेही दाताखाली साबुदाण्याचा कण वगैरे अडकण्याची शक्यता नसते. छान आपली अशी खिचडी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी गार्निशिंगसाठी एक मिरची ठेवलेली आहे. म्हणजेच मी खिचडीला थोडं गार्निशिंग केलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छोटी एक दाणा मोकळा झालेला आहे साबुदाण्याचा. कुठेही बटाटा, साबुदाणा किंवा शेंगदाणा असा वेगवेगळा दिसत नाही आहे. हा व्यवस्थित एकजीव झालेला दिसतो आणि खिचडी पण दिसायला खूप छान दिसते. तर अशीच खिचडी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. अशाच रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी, अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नोटिफिकेशन ऑन असेल तर तुम्हाला नवीन रेसिपीचे अपडेट भेटून जातील. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.